सुनेत्रा पवार, पार्थ पवार हे विधानसभेत दाखल झालेले आहेत। आपण त्याच परिसरातली सगळी दृश्य पाहिली। त्यासोबत अजित पवार यांच्या नावाची घोषणाबाजी देखील देण्यात आलेली आहे। त्यासोबत अजित पवार गटाचे इतरही काही नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित होते। सुनेत्रा पवार, पार्थ पवार विधानसभेत दाखल झाल्याची ही दृश्य। पार्थ पवार देखील सध्या दाखल झालेले आहेत, विधान भवनात दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात राज्यसभेसाठी अर्ज भरला जाईल आणि त्याच प्रक्रियेसाठी सध्या आता ही लगबग सुरू झालेली आहे। पार्थ पवार देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील विधानसभेत दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार देखील आहेत आणि अजित पवार गटाचे इतर नेते मंडळी देखील त्यांच्यासोबत इथे उपस्थित आहेत। राज्यसभेचा अर्ज आज भरला जाणार आहे। आपण ही दृश्य पाहू शकतोय। रामदास आठवले दिसतात, विनोद तावडे आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण महायुतीतले महत्त्वाचे नेते। त्यासोबत ज्या नावांची चर्चा होती भाजपकडून राज्यसभेसाठी, ज्या नावांची चर्चा होती, विनोद तावडे, रामदास आठवले, हे दोघेही सध्या आपण इथे पाहू शकतोय त्या दोघांनाही। त्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथे उपस्थित आहेत, रवींद्र चव्हाण आहेत। राज्यसभेसाठी आज अर्ज भरण्याची प्रक्रिया होत आहे। या संदर्भातली अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गणेश कवळे। गणेश, सध्याची दृश्य आपण पाहतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सगळेच पोहोचलेले आहेत। राज्यसभेसाठी अर्ज भरण्याची काय माहिती? नक्कीच राज्यसभेसाठी काही तांत्रिक अडचणींमुळे आपला आवाज पोहोचू शकलेला नाही। आपण पाहू शकतो दोन दृश्य।